रायगड जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा शहरासह अष्टमी, कोळीवाडा आणि परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक सखल भागात पाणी शिरल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या साह्यानं सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आतापर्यंत SVRS आणि NVSSR या रेस्क्यू पथकांच्या माध्यमातून सुमारे 200 ते 250 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं। दरम्यान कुंडलिका नदीवरील दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले। कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पूरस्थिती पाहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन रेस्क्यू टीमचे अधिकारी सागर दही आंबेकर यांनी केलं। शासन व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी असं त्यांनी नागरिकांना आवाहन केलंय। आपल्याला जे नियम लावलेले आहेत, जे नियम आपल्याला पाळायचे आहेत, तर ते सर्व नागरिकांनी जरूर पाळले पाहिजेत। पावसाचं प्रमाण किंवा जे येणारे मेसेजेस आहेत, आपत्ती व्यवस्थापनामार्फत जे मेसेज फॉरवर्ड केला जातो त्याचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। काही वेळेस आपण दुर्लक्ष केल्यामुळे बरेचसे नागरिक हे आपल्या घरामध्येच थांबतात, पण प्रशासनाने ज्यावेळेस मेसेज फॉरवर्ड केला जातो त्यावेळेस त्वरित आपण त्या घरातून आपण बाहेर स्थलांतर केलं पाहिजे सुरक्षित स्थळी। हा एक प्रत्येकाला आव्हान असेल की ज्यावेळेस प्रशासन आपल्याला अलर्ट देतो त्यावेळेस तुम्ही त्वरित त्या ठिकाणून शिफ्ट व्हा, जेणेकरून येणारा संभाव्य जो धोका असेल तो त्या ठिकाणी आपण टाळू शकतो। चलो फॉरवर्ड बोलत होते की ती बोट नाही होते, कुठली ती बोट नाही बोलत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।